यानंतर आपण थेट जाऊयात। राष्ट्रवादी काँग्रेसचं सध्या महागाई विरोधात आंदोलन सुरू आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। रस्त्यावरती चूल मांडत हंडे वाजवत हे आंदोलन केलं जात आहे। महागाई विरोधात या आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। हातात लाटणी घेतले गेलेले आहेत आणि रस्त्यावरती चूल मांडत हे आंदोलन केलं जात आहे। मागे हो, एकदम मागे हो। हो ताई पाठवा ताई। अरे ताई, पेट्रोल डिझेलचे वाढते दर आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नवी मुंबईमध्ये सध्या आंदोलन करतोय। पक्षाच्या वतीने मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि उरण नगराध्यक्ष भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे। मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती मिळतेय। सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला जाणार आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या आंदोलनासंदर्भात अपडेट देतील। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघतोय महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विविध शहरांमध्ये आंदोलन करताना पाहायला मिळते आणि आज आपण बघतो नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। सुप्रिया सुळे, रोहित पवार, त्यासोबत शशिकांत शिंदे आणि इतर पदाधिकारी, त्यासोबत महिला पदाधिकारी आपण बघतो कशा प्रकारे चूल मांडून भाकरी करताना, भाकरी थापताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे भांडे वाजवताना सुद्धा या सगळ्या महिला कार्यकर्त्या पाहायला मिळत आहेत। महागाई विरोधात हे सगळं आंदोलन आहे। ज्या प्रकारे इंधन दरवाढ होतीये, सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत आणि या सगळ्याचा निषेध, या सगळ्याचा विरोध या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी करताना पाहायला मिळत आहेत। ज्यामध्ये स्वतः सुप्रिया सुळे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सिडको एक्झिबिशन सेंटरच्या या सगळ्या परिसरामध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सरकार विरोधी घोषणा, त्यासोबत महागाई विरोधी घोषणा देताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय विविध मुद्द्यांवरून सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालेला आहे। वेदांत, मग तो शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा महागाईचा मुद्दा असेल, मोर्चा देखील काढला जाणार आहे, त्याबद्दल काय अपडेट्स? नक्की सिडको एक्झिबिशन सेंटर पासून हा मोर्चा काढला जाणार आहे आणि साधारणपणे आपण बघितलं हायवेपर्यंत हा मोर्चा जाईल असं सांगितलं जातं। त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या प्रकारे आपण बघतोय महिला पदाधिकारी या सगळ्या इथे भाकरी करताना आपल्याला पाहायला मिळतात। शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत। चूल पेटवली जाते आणि मग आपण बघतोय की भाकरी थापताना या सगळ्या महिला कार्यकर्त्यातून आज देश प्रगतीवर गेला म्हणून सांगितला जातो, पण दुर्दैवाने देश प्रगतीवर जाण्यापेक्षा हा देश आता पूर्वीच्या चुलीवर जाण्याच्या बाबतीमधला निर्णय होतोय। हे दुर्दैवाचं आहे। महागाई प्रचंड वाढलेली आहे, गॅस तुटवडा आहे। आज ज्याप्रमाणे परत आम्हाला चुलीवर जावं लागतं अशा प्रकारचं आम्ही प्रतीक घेतोय। मला वाटतं की आम्ही मुंबईच्या रेषेवर आलेलो आहोत। आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आमचा आवाज आता वेळ पडली तर आम्हाला मंत्रालयापर्यंत न्यावं लागेल। कसं असणार तुमचा मोर्चाचं स्वरूप कसं असणार? तुम्ही हायवेपर्यंत जाणार आहात कारण पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आले? पोलिसांनी आम्हाला कालपासून नोटिसा दिलेल्या आहेत। त्यांनी सांगितलेलं काय करू नका, आम्ही तुम्हाला जाऊन देणार नाही, पण आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार। मुंबईच्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या लोकांच्या असलेल्या प्रश्नासंदर्भामध्ये मी आवाज उठवणार। त्यामुळे आपण बघतोय या सगळ्या महिला कार्यकर्त्या इथे आपण बघतोय कशा प्रकारे चूल पेटवत आहेत। त्यासोबतच इथे हंडा वाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही जणांनी आपण बघतोय गळ्यात कांद्याची माळ घातलेली आहे। ज्या प्रकारे कांद्याला भाव मिळत नाही या सगळ्या विरोधात म्हणजे वेगवेगळे विषय घेतलेले आहेत। या सगळ्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। ज्या महिला
आपण बघतोय आणखी काही नेते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊयात. काही महिला कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. आणि इथे आपण बघतोय आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे. आता या ठिकाणी सगळ्या महिला बंधू भगिनी या ठिकाणी स्वयंपाक करून दाखवतात की इंधनाचे दर एवढे गगनाला भिडलेले आहेत. त्याचबरोबर अन्नधान्य कडधान्य देखील गॅसचे दर वाढलेले आहेत. त्याच्यामुळे आपण बघतोय की या सगळ्या महिला लाकूड घेऊन या आता सगळे इथे चूल पेटवण्याच्या तयारीत लागलेल्या आहेत. आणि इथे घोषणाबाजी सुद्धा आपल्याला केलेली पाहायला मिळते. ताई, कुठून आलेला आहात आणि ज्या प्रकारे तुम्ही आंदोलन करता, काय? मी सिवूडवरून आलेले आहे, परंतु एक शेतकऱ्याची मुलगी आहे. आज गावाला ज्या पद्धतीनं लोकांचे हाल चालू आहेत, जी महागाई वाढलेली आहे, गॅसचे दर वाढलेले आहेत, उज्ज्वला योजना देऊन सरकारने लोकांना फसवलेलं आहे. आज महिलांची माझ्या एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे की गॅस सोडून आता परत जळणावरती आणि चुलीवरती लाकडांवरती यावं लागणार आहे. त्याच्यासाठी आज आम्ही ही त्याच्यामुळे रोहित पवार आहेत. रोहित दादा, अशा प्रकारे रस्त्यावर चूल मांडून तुम्ही हे सगळं आंदोलन करतायत, महिला कार्यकर्त्या या भाकरी थापताना पाहिला. हे आपण जर बघितलं, पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झाली आपल्याला माहिती आहे, जेणेकरून सामान्य लोकांच्या बजेटवर ताण आलेला आहे. आणि घरगुती गॅस असू नाही तर कमर्शियल गॅस असू, याचे भाव त्या ठिकाणी वाढलेले आहेत. त्यामुळे हे फक्त एक प्रतिनिधित्मक त्या ठिकाणी आम्ही करत आहोत. झोपलेलं सरकार नाही तर झोपलेलं सोंग घेणाऱ्या सरकारला सामान्य लोकांचा आवाज जावा, हा एक प्रामाणिक प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे. त्याच्यामुळे सर्व महत्त्वाचे नेते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. सुप्रिया सुळे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आणि ज्या प्रतिक्रिया आपण पदाधिकाऱ्यांच्या, खास करून महिला पदाधिकाऱ्यांच्या केल्या, त्यांचं हेच म्हणणं आहे की ज्या प्रकारे महागाई वाढलेली आहे, या सगळ्या महागाईच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे. आणि त्यामुळे संपूर्ण हा सिडको एक्झिबिशन सेंटरचा हा सगळा परिसर, ज्या ठिकाणी हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जमलेले आहेत, आणि वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टिकोनातून पोलिसांनी सुद्धा विशेष सूचना या कार्यकर्त्यांना दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आपण बघतोय सिलेंडर एक प्रतिकात्मक हे सगळं आंदोलन केलं जाते. आणि त्यामुळे सिलेंडर सुद्धा आपण बघतोय. सुप्रिया सुळे सुद्धा आपल्यासोबत आहे. सुप्रिया ताई, महिला रस्त्यावर येऊन अशा प्रकारे आंदोलन करतायत, महागाईच्या हे विरोधात आंदोलन आहे. काल सुद्धा बघितलं काही ठिकाणी अशीच आंदोलन सुरू होती की रस्त्यावर चूल मांडून हे प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार होतो या देशात. महागाई तुम्ही बघताच आहे, त्याला काही मी सांगायची गरज नाही. बेरोजगारी रोज तुमचा पण चॅनल डेटा दाखवतोय. आणि प्रचंड भ्रष्टाचार. शेवटी नीटच्या अधिकारीची तडकाफडकी बदली झालेली आहे. तर हे सगळं भ्रष्टाचार नाही तर काय, आणि कुणाचा शिक्षणाचा खेळ खंडोबा करून ठेवला या देशामध्ये. ज्या प्रकारे म्हटलं जातंय, सरकारकडनं सांगितलं जातंय आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये इंधन दरवाढ झालेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर थोडासा अभ्यास केला तर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये तेलाचा भाव काय होता आणि पेट्रोलचा भाव. आजही मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये तेलाचा भाव आज आहे त्याच्यापेक्षा कमी होता आणि पेट्रोल डिझेलचा भावही कमी होता. मग ते आंतरराष्ट्रीय तेलाचा भाव कमी असताना का वाढवता येते. त्याच्यामुळे प्रतिकात्मक सिलेंडर, हे प्रतिकात्मक आंदोलन केलं जातं. एक तर सिलेंडर मिळत पण नाही वेळेवर. त्याच्यामुळे आपण बघतोय सुप्रिया सुळे स्वतः या सगळ्या आंदोलनामध्ये या सगळ्या महिला कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांसोबत सहभागी झालेले आहेत. आणि मोठं आंदोलन हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडं नवी मुंबईमध्ये केलं जात आहे. प्रज्ञा, निश्चित महत्त्वाचे नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. थाळ्या वाजवून हे आंदोलन केलं जात आहे, हल्लाबोल केला जातोय, हातात हंडे घेतले गेलेले आहेत आणि रस्त्यावरती चूल मांडून भाकरी करत हे आंदोलन केलं जात आहे. वेदांत, आंदोलनासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.